महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही शांतता नसतेच आणि पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सिद्ध करत आहेत की ते महाराष्ट्रातील सर्वात चाणाक्ष राजकीय खेळाडू का मानले जातात। एक नवीन डाव आखला जातोय जो ठाणे पालघर पट्ट्याचं राजकारण पूर्णपणे बदलू शकतो। पण या मोठ्या खेळात एका निष्ठावंत सहकार्याला मात्र मोठी किंमत चुकावी लागणार आहे। आज आपण हे सगळं सविस्तर समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून। नेमकं ठाण्यात चाललंय तरी काय। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। एकनाथ शिंदे सध्या एकाच लक्ष्यावर केंद्रित आहेत, तो म्हणजे पक्षविस्तार, आणि त्यासाठी त्यांनी निवडलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विधान परिषदेच्या जागाचं माध्यम। हे पहिल्यांदाच घडत नाहीये। याआधी विधान परिषदेच्या एका जागेवर शिंदेंनी बच्चू कडू यांना उमेदवारी दिली। त्या बदल्यात बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षालाच शिवसेनेत सामावून घेण्यात आलं। प्रहारची सामाजिक शाखा अजूनही स्वतंत्र असली तरी राजकीय दृष्ट्या बच्चू कडू आता पूर्णपणे शिंदेंच्या गोट्यात आहेत। हा होता एक परफेक्ट राजकीय व्यवहार। शिंदेंना मतदारसंघ मिळाला, कडूंना आमदारकी मिळाली। आता हाच फॉर्म्युला पुन्हा वापरण्याची तयारी सुरू आहे। पण यावेळी डाव खूप मोठा आहे। यावेळचं लक्ष आहे बहुजन विकास आघाडी म्हणजेच भविया। हा पक्ष हितेंद्र ठाकूर यांनी स्थापन केलाय। विरार, वसई, नालासोपारा आणि पालघर या पट्ट्यांमध्ये भवियाची ताकद ऐतिहासिक दृष्ट्या नेहमीच मजबूत राहिली आहे। पण आता परिस्थिती बदलली आहे। भाजपच्या लाटेत हा संपूर्ण पट्टा हादरला होता। वसई, विरार, नालासोपारा, पालघरमध्ये भाजपने मोठी मुसंडी मारलेली आपल्याला बघायला मिळाली। भवियाचं राजकारण किंवा राजकीय अस्तित्वाचा आता मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। या प्रश्नचिन्हाखालीच आली होती हीच संधी एकनाथ शिंदे यांनी हिरली। सूत्रांनुसार भवियाला शिवसेनेत सामावून घेण्याच्या हालचाली आधीच सुरू झाल्या होत्या। आता या विलीनीकरणात दोघांनाही फायदा आहे, ज्याच्यात शिवसेनेला पालघर पट्ट्यात मजबूत पायरवण्याची संधी मिळेल, जिथे आतापर्यंत पक्षाची पकड जी होती ती कमकुवत होती, आणि भवियाला सत्ताधारी पक्षांसोबत राहिल्याने राजकीय संरक्षण मिळेल, साधन संपत्ती मिळेल आणि पुन्हा एकदा राजकीय प्रासंगिकता सुद्धा मिळेल। हिशोब अगदी सोपा आहे। आजच्या राजकीय वातावरणात शिवसेना आणि भविया एकत्र आल्यास दोघेही स्वतंत्रपणे लढण्यापेक्षा जास्त ताकदवान होतील। पण इथेच राजकारण अस्वस्थ करणार होतं। प्रत्येक विलीनीकरणात एक विजेता असतो आणि एक बळी मात्र असतो। या विलीनीकरणाचा सर्वात मोठा फटका बसणार आहे रवींद्र फाटक यांना। एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जाणारे रवींद्र फाटक 2022 साली शिवसेनेत जेव्हा ऐतिहासिक फूट पडली तेव्हापासून रवींद्र फाटक अखंडपणे एकनाथ शिंदेंच्या पाठीशी उभे राहिले। पण आता जर शिवसेना भविया विलीनीकरण यशस्वी झालंच तर ठाणे पालघर विधान परिषद जागेवर हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील असं सूत्रांकडून आपल्याला कळतंय। याचाच अर्थ काय होतो की रवींद्र फाटक यांची आमदारकीची संधी हुकण्याची शक्यता आहे। हे ऐकायला जड वाटतं, पण राजकारणात निष्ठेपेक्षा संख्याबळ आणि समीकरण जास्त महत्वाचं असतं, हेच वास्तव आहे। क्षितिज ठाकूर हे हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र आहेत आणि भवियाचा पालघर पट्ट्यातील तरुण चेहरा म्हणून त्यांना ओळखलं जातं। 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा भाजपच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता। त्यामुळेच विधान परिषदेची जागा म्हणजेच त्यांच्यासाठी राजकीय पुनरागमनाची एक संधी आहे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी मुलासाठी राजकीय भवितव्य सुरक्षित करण्याची ही एक संधी आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, एकनाथ शिंदे रवींद्र फाटक यांची समजूत कशी काढणार आहेत? कारण फाटक हे केवळ एक आमदार नाही आहेत, ते शिंदेंच्या विश्वासातील माणूस आहेत आणि अशा निष्ठावंत सहकार्याला दुखावणं हे राजकीय दृष्ट्या धोकादायकही ठरू शकतं। त्यामुळे शिंदेंना या तडजोडीत फाटक यांना दुसरी संधी देण्याचा विचार करावा लागेल। मग ती दुसरी जागा असो, मंत्रिपद असो किंवा इतर कोणती तरी जबाबदारी। राजकारणात सगळ्यांना खुश ठेवणं अशक्यच असतं, पण चाणक्य नेते नुकसान कमी ठेवायला शिकवत असतात आणि ते कसं नुकसान कमी करता येईल याकडे बघत असतात। एकनाथ शिंदे हे नक्कीच हे करण्याचा प्रयत्न करतील। थोडक्यात सांगायचं तर एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मोठा राजकीय डाव खेळत आहेत। भविया शिवसेना विलीनीकरण झालंच तर पालघर पट्ट्यात महायुतीची ताकद वाढेल, क्षितिज ठाकूर यांना राजकीय भवितव्य मिळेल, पण रवींद्र फाटक यांच्यासारख्या निष्ठावंत सहकार्याला मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवीन अध्याय कसा उलगडतो हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं असेल। आम्हाला आपल्या कमेंटची उत्सुकता आहे की एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय पक्षासाठी योग्य आहे का आणि रवींद्र फाटक यांच्यावर अन्याय झाला आहे का? या बाबतीत आपण कमेंट नक्की करा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी बघत राहा सत्य पे सत्ता। धन्यवाद। या ॲलर्जीचा फार त्रास होतो। रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल। सत्य। संपर्क 9595727107